Hello everyone, welcome back to SRG Technical YouTube channel. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक नंबर 3.3 एरर्स इन डायनामीटर टाइप वॅटमीटर अँड देअर कॉम्पेन्सेशन हा टॉपिक कव्हर केला होता. हा टॉपिक IMP आहे असं आपण पाहिलं होतं, कारण बऱ्याच एक्झाममध्ये बरेच क्वेश्चन या टॉपिकवरती विचारलेले आहेत. ओके, तर त्याची रिव्हिजन पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. Different types of errors in dynameter type wattmeter. Okay, these are the 9 types of error present in dynameter type wattmeter. Pressure coil inductance, error due to pressure coil inductance, error due to low power factor, pressure coil capacitance, mutual inductance, error due to mutual inductance, due to connections, error due to eddy current errors. Okay, stray magnetic field error due to vibration of moving coil, temperature error. These are the 9 types of errors in dynamometer type wattmeter. Okay, we also seen their compensation different way. Okay, pressure coil inductance, how to minimize this error, we have seen in last video number 3. Error number 5, error due to wattmeter connection. Okay, now in this video number 4, we are going to see syllabus topic number 3.3.1 low power factor LPF type wattmeter. या टॉपिकवरती केव्हाही प्रश्न विचारला गेला नाही आहे MSBT एक्झाममध्ये, तरी पण हा टॉपिक सिलेबसला असल्यामुळे घ्यावा लागेल. 3.3.1 लो पॉवर फॅक्टर LPF टाइप वॅटमीटर. डिफिकल्टीज इन पॉवर मेजरमेंट इन केस ऑफ लो पॉवर. ओके, जर लो पॉवर असेल, कमी पॉवर असेल, तर कोणकोणत्या डिफिकल्टीज येतात पॉवर मेजरमेंट करण्यामध्ये ते पहा. ड्यू टू लो पॉवर फॅक्टर ऑफ द लोड फॉलोविंग डिफिकल्टीज अरायझेस. लो पॉवर फॅक्टर जर असेल एखाद्या लोडमध्ये तर खालील डिफिकल्टीज निर्माण होतात. द डिफ्लेक्शन टॉर्क ऑन मूव्हिंग सिस्टम इज स्मॉल. ओके, मूव्हिंग सिस्टममध्ये जी काय डिफ्लेक्शन टॉर्क तयार होणार आहे तो अतिशय कमी असेल. द एरर ड्यू टू प्रेशर कॉईल इंडक्टन्स. द एरर ड्यू टू प्रेशर कॉईल इंडक्टन्स म्हणजेच लो पॉवर फॅक्टर. ओके, म्हणजेच प्रेशर कॉईलचा जो इंडक्टन्स असेल तो लो पॉवर फॅक्टर ठरण्याला कारणीभूत ठरत असतो. त्याच्यामुळे जो एरर येणार आहे, द एरर ड्यू टू प्रेशर कॉईल इंडक्टन्स इज लार्ज ॲट लो पॉवर फॅक्टर्स. ओके, ॲक्च्युअल वॅटमीटर रिडिंग इन दॅट केस. ओके, मग लो पॉवर फॅक्टर असताना ॲक्च्युअल वॅटमीटर रिडिंग काय येईल अशा केसमध्ये? VI कॉस ऑफ फाय मायनस बीटा डिवायडेड बाय के इंटू ब्रॅकेट RPC divided by cos beta bracket complete dm by d theta. Okay, thus the power cannot be measured accurately with the help of electrodynamometer type wattmeter at low power factors. So some arrangements are to be made in the wattmeter to measure the power accurately. Okay, लो पॉवर फॅक्टर असताना अशा वेळी आपण काय करू शकतोय, तर डिफ्लेक्टिंग टॉर्क जो आहे तो कमी येईल. ओके, आणि जी आपण पॉवर मेजरमेंट करणार आहोत ड्यू टू प्रेशर कॉलमुळे ज्या काही एरर्स येणार आहेत त्याच्याने आपण पॉवर व्यवस्थित मेजर करू शकणार नाही. ओके, कोणत्या वॅटमीटरने? इलेक्ट्रोडायनामोमीटर टाईप वॅटमीटरने. ओके, मग सो सम अरेंजमेंट्स आर टू बी मेड इन द वॅटमीटर टू मेजर द पॉवर ॲक्युरेटली. फीचर्स ऑफ वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ लो पॉवर फॅक्टर टाईप वॅटमीटर. ओके, लो पॉवर फॅक्टरचे काही वैशिष्ट्य आहेत. द लो पॉवर फॅक्टर टाईप वॅटमीटर हॅज फॉलोविंग स्पेशल फीचर्स. स्पेशल फीचर्स ऑफ लो पॉवर फॅक्टर टाईप वॅटमीटर. कदाचित याच्यावरती क्वेश्चन येऊ शकेल. राईट द फीचर्स ऑफ LPF टाईप वॅटमीटर. ओके, लो रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल.
प्रेशर कॉईलचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी असतो. कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग लो पॉवर फॅक्टर वॅटमीटरमध्ये कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग असते. कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉईल. कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉईल. स्मॉल कंट्रोल टॉर्क. ओके, ह्याच्यामध्ये छोटासा कंट्रोल टॉर्क असतो. फिगर 3.3.4 स्पेशल फीचर्स ऑफ लो पॉवर फॅक्टर टाईप वॅटमीटर. ओके, ॲट द व्ह्यू ऑफ ओरल हे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवू शकता. लो पॉवर फॅक्टर टाईप वॅटमीटरचे स्पेशल फीचर्स कोणकोणते? लो रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग, कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉईल, स्मॉल कंट्रोल टॉर्क. ठीक आहे, हे जे काय फीचर्स आहेत 4 ते आपण वन बाय वन डिटेलमध्ये पाहणार आहोत. स्मॉल ए, लो रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल. ओके, लो रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल. द प्रेशर कॉईल सर्किट is designed for low resistance due to which current flowing through it increase and hence deflecting torque TD increase. ओके, प्रेशर कॉईलचा जो रेजिस्टन्स असतो तो कमी ठेवलेला आहे जेणेकरून त्याच्यातून जास्तीचा करंट फ्लो होऊ दे. जास्तीचा करंट फ्लो झाला तर फ्लक्स जास्तीचे प्रोड्यूस होतील. फ्लक्स जास्तीचा प्रोड्यूस झाला तर मुव्हिंग कॉईलवरती ते लिंकेज होतील आणि मुव्हिंग कॉईलमध्ये एक फोर्स झोन असतो डेव्हलप होतो, डिफ्लेक्टिंग टॉर्क ज्याला आपण म्हणतो, तो जास्तीच्या प्रमाणात निर्माण होईल. अशा पद्धतीने तुमचा वॅटमीटर हा जास्त डिफ्लेक्टिंग दाखवेल. ओके. बी, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग. ओके, याच्यातला दुसरा स्पेशल फीचर आहे कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग. द करंट कॉईल कॅरीज द करंट इक्वल्स टू I प्लस IPC. ओके, करंट कॉईलमधून जो करंट जाणार आहे तो कसा असणार आहे? टोटल करंट प्लस करंट थ्रू प्रेशर कॉईल. ओके. द कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग इज कनेक्टेड इन सिरीज. द कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग कुठे कनेक्ट केलेले असते बघा? कॉम्पेन्सेटिंग म्हणजे कमी करणे. ओके, कमी करणे. ठीक आहे, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग इज कनेक्टेड इन सिरीज विथ द प्रेशर कॉईल सर्किट अँड इट इज आयडेंटिकली वाउंड ॲज दॅट ऑफ द करंट कॉईल. ओके, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग जी असते ती प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेली आहे आणि ती सेम वाउंड केलेली आहे कुणासारख्या? करंट कॉईलसारखी. ओके, दिस कॉईल इज वाउंड सच दॅट इट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड इन अपोजिट डिरेक्शन टू दॅट ऑफ करंट कॉईल. ओके, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग काय करतो? जो करंट कॉईल आहे त्याच्या विरुद्ध मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, चुंबकीय क्षेत्र तयार करतो करंट कॉईलच्या विरुद्ध. ओके, द कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग carries current IPC and produces its magnetic field. The compensating winding carries current IPC. प्रेशर कॉईलचा जो करंट आहे तो कॅरी करेल कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग, कारण प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्येच तो कनेक्ट केलेला आहे. अँड प्रोड्युसेस इट्स मॅग्नेटिक फील्ड. दिस मॅग्नेटिक फील्ड इज अपोज टू द फील्ड प्रोड्युस्ड बाय I प्लस IPC. ओके, I प्लस IPC म्हणजेच करंट कॉईलच्या विरुद्ध करंट कॉईलच्यामुळे जो मॅग्नेटिक फील्ड तयार झाला आहे त्याला तो अपोज करतो. कोण? कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंगमधून जो मॅग्नेटिक फील्ड झाला आहे तो. ओके, इथे पाहू शकतो आपण I प्लस IPC हा करंट कॉईलमधून जाणारा करंट आहे I प्लस IPC. ओके, आणि प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये आपण इथे पाहू शकतो, प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये हा प्रेशर कॉईल आहे. PC मीन्स प्रेशर कॉईल, त्याच्यातून जाणारा करंट IPC. प्रेशर कॉईलच्या सिरीजमध्ये इथं तुमची कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग कनेक्ट केलेली आहे, जो काय करणार आहे? एक मॅग्नेटिक फील्ड तयार करेल जो करंट कॉईलच्या विरुद्ध असेल, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग. ओके, thus resultant magnetic field produced by current coil is due to I only. Okay, thus resultant magnetic field produced by current coil is due to I only. मग जो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे जो करंट कॉईलमध्ये प्रोड्यूस होतो तो काय असणार आहे? तो कशामुळे प्रोड्यूस झालेला असणार आहे? फक्त I मुळे, टोटल करंट I मुळे. हेन्स एरर कॉज्ड बाय प्रेशर कॉईल करंट पासिंग थ्रू करंट कॉईल इज न्यूट्रलाइज्ड. म्हणून प्रेशर कॉईलच्या प्रवाहित करंटमुळे जो एरर निर्माण होत होता तो काय होईल? तो न्यूट्रलाइज होईल. कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉईल. कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉईल.
आता पहा प्रेशर कॉइलच्या इंडक्टन्सला कसं कॉम्पेन्सेशन करायचं आहे टॉपिक किंवा स्मॉल सी आपण ज्याला म्हणतो. ओके, स्पेशल फीचर्स कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉइल. द एरर कॉज्ड बाय प्रेशर कॉइल इंडक्टन्स इज द एरर कॉज्ड बाय प्रेशर कॉइल इंडक्टन्स इज पहा प्रेशर कॉइलच्या इंडक्टन्समुळे कोणता एरर तयार होतो व्ही आय साइन फाय टॅन बीटा. इफ पॉवर फॅक्टर डिक्रीजेस फाय इन्क्रीजेस. इफ पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर फाय इन्क्रीज होईल. देअरफॉर साइन फाय इन्क्रीजेस म्हणून साइन फाय काय होईल वाढेल. देअरफॉर एरर इन्क्रीजेस म्हणून एरर वाढेल. पहा काय काय कशा कशा व्यस्तमध्ये आहे ते कशा कशा प्रोपोर्शनलमध्ये आहेत. पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर फाय इन्क्रीज होईल. ओके, पॉवर फॅक्टर जर डिक्रीज झाला तर फाय इन्क्रीज होईल म्हणून साइन फाय वाढेल म्हणून साइन फाय इन्क्रीजेस. देअरफॉर एरर इन्क्रीजेस म्हणून एरर इन्क्रीज होईल. टू कॉम्पेन्सेट दिस एरर a capacitor is connected in parallel to a part of capacitor is connected in parallel to a part of series resistance in pressure coil. ओके, प्रेशर कॉइलच्या सिरीज रेजिस्टन्समध्ये एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे अक्रॉसमध्ये. सो प्रेशर कॉइल बिहेव्स ॲज अ प्युअरली रेजिस्टिव्ह. अशामुळे काय होईल जी प्रेशर कॉइल आहे ज्याच्यामध्ये इंडक्टन्स तयार होत होता आता आपण त्याच्या प्रेशर कॉइलच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे जो मागील डायग्राममध्ये दाखवला होता. सो प्रेशर कॉइल बिहेव्स ॲज अ प्युअरली रेजिस्टिव्ह कॉइल बिकॉज एक्सएल इक्वल्स टू एक्सी. कारण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल. इफेक्ट्स कॅन्सल इच अदर. ओके, जर का एक्सेल क्रिएट होत असेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स क्रिएट होत असेल तर त्याला इक्वली अपोजिट कोण करणार आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, हा जो काय इफेक्ट आहे एक्सेल इक्वल्स टू एक्सी इफेक्ट्स कॅन्सल इच अदर. एकमेकांना ते इफेक्ट कॅन्सल करतील. फीचर नंबर डी स्मॉल कंट्रोल टॉर्क. स्मॉल कंट्रोल टॉर्क. द लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर्स आर डिझाइन्ड सच दॅट कंट्रोलिंग टॉर्क इज लो. Small control torque. Okay, the LPF wattmeters are designed such that controlling torque is low. Okay, लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर जे असतात त्यांचा जो काय कंट्रोलिंग टॉर्क आहे तो कमी असतो अशा पद्धतीने त्यांचं डिझाईन आहे. एलिमेंट 1 एलिमेंट 2 पाहू शकतो आपण. ओके, एलिमेंट 1 एलिमेंट 2 म्हणजेच इथं फिक्स्ड कॉइल F1 F'1 F2 F'2. ओके, मुव्हिंग कॉइल नंबर 1 मुव्हिंग कॉइल नंबर 2 आणि हा स्पिंडल. ठीक आहे, एकाच स्पिंडलवरती दोन वॅटमीटरचे वेगवेगळे कनेक्शन दिसत आहेत. F1 F'1 जी आपण करंट कॉईल याला म्हणतो. करंट कॉईल ही दोन कॉईलमध्ये विभागली गेलेली असते. मुव्हिंग कॉईल इथे आहे मध्ये जी मूव्ह होते स्पिंडलद्वारे. ठीक आहे, हा पॉइंटर आहे आणि ते डायल आहे. ठीक आहे, ही कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. स्मॉल कंट्रोलिंग टॉर्क सो दॅट दे गिव्ह फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर पॉवर फॅक्टर ॲज लो ॲज 0.1. okay, so that they give full scale deflection for power factors as low as 0.1. ओके, म्हणून ते 0.1 जरी पॉवर फॅक्टर कमी असला तरी फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतात. हा एक एररच असू शकतो. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.3.2 थ्री फेज वॅटमीटर. थ्री फेज वॅटमीटर. अ डायनामीटर टाइप थ्री फेज वॅटमीटर कंसिस्ट ऑफ टू सेपरेट वॅटमीटर कॉइल्स. These two moving coils are mounted together on the same spindle. ओके, डायनामीटर टाइप वॅटमीटरचे जे आपण पाहिलं. ओके, थ्री फेज वॅटमीटर कन्सिस्ट ऑफ टू सेपरेट वॅटमीटर कॉइल्स. These two moving coils are mounted together on the same spindle. Thus there are two current coils and two pressure coils. ओके, म्हणून थ्री फेज वॅटमीटरमध्ये दोन करंट कॉईल आणि दोन प्रेशर कॉईल असतात. द कनेक्शन्स आर आय शोन इन द फिगर 3.3.6b. ओके, म्हणजेच या डायग्राममध्ये हा फिगर 3.3.6a आहे. याच्यामध्ये ॲक्च्युअल डायग्राम दाखवलेला आहे 3.3.6b. कनेक्शन्स आर शोन. नोट दॅट द कनेक्शन्स ऑफ द कॉईल आर सिमिलर टू दॅट ऑफ टू वॅटमीटर मेथड. ओके,
हे लक्षात ठेवा की कनेक्शन सेम आहेत दोन वॅटमीटर मेथड सारख्याच. द टॉर्क ऑन मूव्हिंग कॉइल The torque on moving coil element is proportional to the power being measured. The total deflecting torque is equal to the sum of deflecting torque of each moving elements. Deflecting torque of element 1 proportional to power 1. Deflecting torque of element 2 proportional to power 2. Therefore, total deflecting torque proportional to P1 plus P2 alpha total power. Okay. To avoid mutual interference between the two elements, a laminated iron shield is placed between two elements. Okay. To avoid mutual interference between the two elements, a laminated iron shield is placed between two elements. Okay. दोन एलिमेंट्स आपण पाहू शकतो इथे थ्री फेज वॅटमीटर सिस्टममध्ये एलिमेंट नंबर 1 एलिमेंट नंबर 2 म्हणजेच दोन सेम पद्धतीचे करंट कॉईल आहेत, प्रेशर कॉईल आहेत, त्यांना आपण कनेक्ट केलेलं आहे. थ्री फेज वॅटमीटर मेथडमध्ये आपण अशा पद्धतीनं दोन वॅटमीटर कनेक्ट करू शकतो. RM1 RM2 आहे, त्याच्यातून जो काय डिवायडेशन आहे तो बी फेजला गेलेला आहे. इथे पाहू शकतो आपण ही आर फेज आहे थ्री फेज सिस्टममधली, हा वाय फेज आहे आणि हा जो शेवटची लाईन दिसते ती बी फेज आहे. ओके. RYB सिस्टममध्ये जो बी फेजला जो सप्लाय जाणार आहे तो दोन एलिमेंटच्या प्रेशर कॉईलचा जो काही सम आहे मिळून आहे त्याच्यातून दिलेला आहे कनेक्शन. आणि हा तुमचा थ्री फेज लोड आहे आणि हा तुमचा थ्री फेज लोड. हे एक लक्षात ठेवा, आपण व्होल्टमीटर ॲमीटर आणि वॅटमीटर जे काही मेजरिंग करणारे इन्स्ट्रुमेंट आहोत ते लोडमधून व्होल्टेज, करंट, पॉवर जी कंझ्युम होणार आहेत ते मेजरमेंट आपण करणार आहोत. ओके. फिगर 3.3.6 थ्री फेज टू एलिमेंट वॅटमीटर. ओके. थ्री फेज टू एलिमेंट वॅटमीटर. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 3.3.2 अन इलेक्ट्रोडायनामीटर टाइप वॅटमीटर इज यूज्ड टू मेजर पॉवर इन अ रेजिस्टिव्ह लोड. Assume the following quantities. Voltage across the load equals to 200 volt. ओके. व्होल्टेज अक्रॉस द लोड, लोडच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते 200 व्होल्ट आहे. लोड करंट 20 एम्पियरचा दिलेला आहे. इलेक्ट्रोडायनामीटर टाइप वॅटमीटर यूज केला आहे. तो यूज टू मेजर पॉवर इन ए रेजिस्टिव्ह लोड. हे लक्षात ठेवा, रेजिस्टिव्ह लोड आहे. ॲझ्युम द फॉलोइंग क्वांटिटीज. रेजिस्टिव्ह लोड म्हणजे इथे लॅम्प लोड असू शकतो, रेजिस्टिव्ह लोड आहे लॅम्प लोड. ओके. ठीक आहे. ॲझ्युम द फॉलोइंग क्वांटिटीज. फॉलोइंग क्वांटिटीज ॲझ्युम करा. व्होल्टेज अक्रॉस द लोड, लोडच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते 200 व्होल्ट आहे. लोड करंट 20 एम्पियर्स. RPC प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स 20 किलो ओहम दिलेला आहे. प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स 20 किलो ओहम, ज्याचे टर्मिनल C आणि V असतात वॅटमीटरमध्ये. ओके. म्हणजेच 20,000 ओहम. RCC करंट कॉईलचा रेजिस्टन्स इथे दिलेला आहे 1 ओहम आहे, फक्त 1 ओहम. ओके. करंट कॉईलचा रेजिस्टन्स अत्यंत कमी आहे कारण त्याच्यातून जास्त करंट फ्लो झाला पाहिजे आणि मूव्हिंग कॉईल मूव्ह झाली पाहिजे. ओके. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर फॉर डिफरंट मेथड्स ऑफ प्रेशर कॉईल कनेक्शन ऑफ वॅटमीटर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर डिफरंट मेथड्स ऑफ प्रेशर कॉईल कनेक्शन ऑफ वॅटमीटर. ठीक आहे. Solution 1. Current coil connected at load side. करंट कॉईल कनेक्टेड ॲट लोड साईड. लोड साईडला जर करंट कॉईल कनेक्ट केली असेल तर पॉवर लॉस इन करंट कॉईल I² RCC. ओके. पॉवर लॉस इन करंट कॉईल I² RCC इक्वल्स टू आय किती दिले आहे 20 एम्पियर, करंट किती दिलेलं आहे 20 एम्पियर, 20चा वर्ग इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये RCC जो करंट कॉईलचा रेजिस्टन्स दिलेला आहे 1 ओहम, अतिशय कमी आहे. ओके. मग काय येईल 20चा वर्ग 400 वॅट. ओके. 20चा वर्ग 400 वॅट. जर करंट कॉईल इज कनेक्टेड टू लोड साईड, जर करंट कॉईल ही लोड साईडला असेल तर तुमच्या वॅटमीटरचं रिडिंग हे 400 वॅट असेल अकॉर्डिंग टू द गिवन क्वांटिटीज. पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड ऑर ट्रू पॉवर. पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड ऑर ट्रू पॉवर ही खरी पॉवर असेल. ओके. जी ॲक्च्युली रेजिस्टिव्ह लोडद्वारे खर्च केली जाणार आहे. ट्रू पॉवर, खरी पॉवर. ओके. खरी शक्ती. ठीक आहे. 400 वॅट असेल. ओके. VI cos phi इक्वल्स टू 200 इंटू 20.
व्ही आय कॉस फाय हा आपण पॉवर फॅक्टर फाइंड आउट करतोय इक्वल्स टू 200 इंटू 20 व्होल्टेज दिलेला आहे 200 व्होल्ट, आय दिलेला आहे 20 व्होल्ट आणि पॉवर फॅक्टर 1 दिलेला आहे कारण रेजिस्टिव्ह लोड आहे. ओके, अजून केलेला आहे रेजिस्टिव्ह लोड असेल तर पॉवर फॅक्टर 1 असतो 4000 वॅट. किती येईल 4000 वॅट. देअरफॉर पर्सेंटेज एरर हाच आपल्याला फाइंड आउट करायचा होता. देअरफॉर पर्सेंटेज एरर पॉवर लॉस इन करंट कॉइल डिवायडेड बाय ट्रू पॉवर. पॉवर लॉस इन करंट कॉइल डिवायडेड बाय ट्रू पॉवर इंटू 100. ओके, 400 डिवायडेड बाय 4000 इंटू 100. 10% पर्सेंटेज एरर असेल. ओके, 10% हा पर्सेंटेज एरर असेल. पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पर्सेंटेज एरर इन वॅटमीटर पॉवर लॉस इन करंट कॉइल डिवायडेड बाय ट्रू पॉवर. सेकंड, प्रेशर कॉइल कनेक्टेड ॲट लोड साईड. जर प्रेशर कॉइल लोड साईडला कनेक्ट केले असेल तर ही प्रेशर कॉइल लोड साईडला कनेक्ट केले असेल तर ओके ठीक आहे. तर पहा पर्सेंटेज एरर काय येईल. पॉवर लॉस इन प्रेशर कॉइल व्ही स्क्वेअर अपॉन आर पी सी. पॉवर लॉस इन प्रेशर कॉइल व्ही स्क्वेअर अपॉन आर पी सी. व्ही म्हणजे प्रेशर कॉइलच्या अक्रॉसचा व्होल्टेज जो 200 व्होल्ट दिलेला आहे त्याचा वर्ग डिवायडेड बाय प्रेशर कॉइलचा रेजिस्टन्स आर पी सी. प्रेशर कॉइलचा रेजिस्टन्स आर पी सी. ओके, या ज्या काय व्हॅल्यू येत आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर 200चा वर्ग भागिले छेद ओके अपॉन 20,000 आर पी सी जो दिलेला आहे. प्रेशर कॉइलचा जो रेजिस्टन्स आहे तो अतिशय जास्त असणार आहे, तो 20,000 दिलेला आहे. हा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 2 वॅट 2 वॅट हे आन्सर मिळेल. मग पर्सेंटेज एरर काय असेल. पर्सेंटेज एरर इक्वल टू पॉवर लॉस इन प्रेशर कॉइल डिवायडेड बाय ट्रू पॉवर ओके इंटू 100. 2 डिवायडेड बाय 4000 इंटू 100 0.05% हा प्रेशर कॉइल ज्यावेळी आपण लोड साईडला कनेक्ट करतो त्यावेळी इतका पर्सेंटेज एरर येईल. इतका कमी 0.05%. ठीक आहे. सिलेबस टॉपिक ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट 1, 2 अँड 3 वॅटमीटर मेथड. सिलेबस टॉपिक ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर अँड रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिक्रियात्मक शक्ती. मेजरमेंट 1, 2 अँड 3 वॅटमीटर मेथड. 1 वॅटमीटर मेथड वापरायचं आहे, 2 वॅटमीटर मेथड वापरायचे आहे आणि 3 वॅटमीटर मेथड यूज करून आपण ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करणार आहोत. सिलेबस टॉपिक ओके. सिलेबस टॉपिक नंबर 3.4 ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट 1, 2 अँड 3 वॅटमीटर मेथड. सिलेबस टॉपिक नंबर 3.4.1 कन्सेप्ट ऑफ पॉवर फॅक्टर. कन्सेप्ट ऑफ पॉवर फॅक्टर. सर्वप्रथम पॉवर फॅक्टरची कन्सेप्ट काय आहे ती समजावून घेऊया. इन MSBT exam summer 15 the question is asked write equations of all types of power, state their units, write relation between them. ओके, सर्व प्रकारच्या पॉवरचं इक्वेशन लिहा, त्यांचे युनिट्स लिहा, राईट रिलेशन बिटवीन देम त्यांच्यातलं रिलेशन ते सुद्धा लिहा. ओके, समर 15 फॉर 4 मार्क्स. अतिशय IMP क्वेश्चन आहे. कन्सेप्ट ऑफ पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरची कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी इक्वेशन्स ऑफ पॉवर. इक्वेशन्स ऑफ पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर 3 फेज. ॲक्टिव्ह पॉवर 3 फेज फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲक्टिव्ह पॉवर 3 फेज इक्वल टू पी. ॲक्टिव्ह पॉवरला आपण पी नोटेशनने गृहीत धरतो, लक्षात ठेवतो. पी हे नोटेशन आहे ॲक्टिव्ह पॉवरचं. इक्वल्स टू √3 VL/IL cos फाय. ओके, ॲक्टिव्ह पॉवर पी इक्वल्स टू √3 VL/IL cos फाय. आता VL मीन्स लाईन व्होल्टेज, IL मीन्स लाईन करंट, cos फाय. ओके, cos फाय वॅट और किलोवॅट. वॅट और किलोवॅट. रिॲक्टिव्ह पॉवर 3 फेज. ओके, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे प्रतिक्रियात्मक शक्ती 3 फेज सिस्टममध्ये. त्याला नोटेशन क्यू हे वापरतात. क्यू नोटेशन रिॲक्टिव्ह पॉवरसाठी इक्वल्स टू √3 VL/IL sin फाय. ओके, √3 VL/IL sin फाय. ज्या फॉर्म्युलामध्ये sin फाय असेल तो रिॲक्टिव्ह पॉवर, ज्या फॉर्म्युलामध्ये cos फाय असेल तो ॲक्टिव्ह पॉवर. ओके, लक्षात ठेवण्यासाठी फॉर्म्युल्याच्या नोटेशनवरून ट्रिकवरून आपण लक्षात ठेवू शकतो. याचं युनिट आहे VAR व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह और KVAR किलो व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. ॲपॅरंट पॉवर. ॲपॅरंट पॉवर म्हणजे प्रकट शक्ती, प्रत्यक्षात असणारी शक्ती. ॲपॅरंट पॉवर 3 फेज त्याचं नोटेशन आहे कॅपिटल S. PQS त्याचं नोटेशन आहे कॅपिटल S. ओके, ॲपॅरंट पॉवर √3 VL/IL
इतकाच फॉर्म्युला आहे √3 VLIL. त्याचं युनिट आहे VA व्होल्ट ॲम्पियर और KVA किलो व्होल्ट ॲम्पियर. ॲक्टिव्ह पॉवर सिंगल फेजमध्ये ॲक्टिव्ह पॉवर नोटेशन तेच असणार आहे P = VI cos phi. सिंगल फेज आहे म्हणून हे √3 कॅन्सल होईल. जो RMS व्हॅल्यूला आपण सोबत जोडत असतो ओके तो कॅन्सल होईल सिंगल पॉवरच्या बाबतीत. P = VI cos phi. युनिट तेच असतील वॅट और किलोवॅट. रिॲक्टिव्ह पॉवर सिंगल फेज Q या नोटेशनने आपण सांगतो रिॲक्टिव्ह पॉवर Q VI sin phi VAR और KVAR. पुन्हा एकदा सांगतोय फॉर्म्युलामध्ये sin phi असेल तर रिॲक्टिव्ह पॉवर, फॉर्म्युलामध्ये cos phi असेल तर ॲक्टिव्ह पॉवर. ओके लक्षात ठेवण्यासाठी त्याचं युनिट पण सेम असेल रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट VAR और KVAR. ॲपरंट पॉवर सिंगल फेज S = VI युनिट असेल व्होल्ट ॲम्पियर और किलो व्होल्ट ॲम्पियर. रिलेशन बिटवीन पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर S = √Q2 + P2 रिॲक्टिव्ह पॉवर S = Q2 + P2. Reactive power in MSBT exam summer 16 the question is asked explain the term reactive power, why it is sometimes essential to measure reactive power. ओके रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे प्रतिक्रियात्मक शक्ती काय आहे ती एक्सप्लेन करा. वाय इट इज समटाइम्स काही वेळा हे अतिशय महत्त्वाचं आहे मेजर करण्यासाठी रिॲक्टिव्ह पॉवर ते एक्सप्लेन करा. इन MSBT summer 16 exam it is asked for 4 marks. The reactive power Q is defined as the product of voltage current and sine of angle between voltage and current, that is phi. ओके रिॲक्टिव्ह पॉवरची डेफिनेशन इथं सांगितलेली आहे. रिॲक्टिव्ह पॉवर Q is defined as the product of voltage current and sine of angle between voltage and current. Sine of angle between voltage and current. Sine of angle between voltage and current जिथं असतो त्याला आपण रिॲक्टिव्ह पॉवर म्हणतो. प्रतिक्रियात्मक शक्ती Q या नोटेशनने आपण डिफाइन करतो. देअरफॉर रिॲक्टिव्ह पॉवर Q = VI sin phi. VI sin phi. ओके हे का मेजर करायचं आहे त्याच्यासाठी ही थिअरी आहे. I sin phi represents the quadrature components of I. I sin phi represents the quadrature components of I. It is 90 degree phase shifted with respect to the reference vector V. ओके 90 डिग्री वेक्टर डायग्राम V ही लाईन असेल तर त्याला आपण रेफरन्स लाईन कन्सिडर करतो. ओके रेफरन्स वेक्टर कन्सिडर करतो V. त्याच्यापासून I sin phi हा जो क्वाड्रेचर कॉम्पोनंट आहे मूळ करंट आयचा तो 90 डिग्री फेज शिफ्टेड आहे विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स वेक्टर V. रिॲक्टिव्ह पॉवर इज अ पार्ट ऑफ टोटल पॉवर विच इज नॉट कन्झ्युम्ड बाय द लोड. ओके टोटल पॉवरचा हा एक पार्ट आहे रिॲक्टिव्ह पॉवर जो तो कन्झ्युम केला जात नाही. विच इज नॉट कन्झ्युम्ड बाय द लोड. लोडच्याद्वारे तो कन्झ्युम केला जात नाही परंतु हा एक टोटल पॉवरचा एक पार्ट आहे. वाय टू मेजर रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर का मेजर करायची मग. रिॲक्टिव्ह पॉवर सिम्पली ट्रॅव्हल्स फ्रॉम सोर्स टू लोड अँड बॅक फ्रॉम लोड टू सोर्स. पहा रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच प्रतिक्रियात्मक शक्ती ही सोर्सपासून पॉवरकडे ट्रॅव्हल करते आणि पुन्हा लोडपासून सोर्सकडे परत येते. इट इज देअरफॉर द युजलेस पॉवर अँड हेन्स शुड बी मिनिमाइज्ड. म्हणून ही युजलेस पॉवर आहे आणि त्याला मिनिमाइज करणे हे गरजेचं आहे. द मिनिमम रिॲक्टिव्ह पॉवर करस्पॉन्ड्स टू phi = 0 डिग्री दॅट इज फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. ओके प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी रिॲक्टिव्ह पॉवर हे 0 डिग्री आहे. whereas the maximum reactive power corresponds to phi = 90 degree that is for purely inductive. म्हणजेच प्युअरली इंडक्टिव्ह जर लोड असेल तर फाय जो अँगल दिलेला आहे अँगल बिटवीन साइन ऑफ अँगल आहे हा साइन ऑफ अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट फाय हा किती डिग्री आहे 90 अंशाच्या कोनात असेल. दॅट इज फॉर प्युअरली इंडक्टिव्ह और प्युअरली कॅपॅसिटिव्ह AC सर्किट. रिॲक्टिव्ह पॉवर should be minimized by improving the power factor. The energy meters installed to measure the energy consumption do not measure the reactive power. ओके ठीक आहे एनर्जी मीटर जे असतात ते रिॲक्टिव्ह पॉवर मेजर करत नाहीत. ओके द एनर्जी मीटर्स इन्स्टॉल्ड टू मेजर द एनर्जी कन्झम्पशन डू नॉट मेजर द रिॲक्टिव्ह पॉवर. with increase in the reactive part of the load impedance the reactive power increases. impedance जर increase केला तर reactive power increase होईल जी युजलेस आहे वेस्ट आहे. whereas if the resistive part of the load impedances increase
इफ द रेजिस्टिव्ह पार्ट ऑफ द लोडचा जो काही रेजिस्टिव्ह पार्ट आहे त्याचा इम्पिडन्स जर आपण इन्क्रीज केला इन्क्रीजेस देन द रिॲक्टिव्ह पॉवर विल डिक्रीजेस. रिॲक्टिव्ह पॉवर काय होईल डिक्रीज होईल. रिॲक्टिव्ह पॉवर इज अ वॅटलेस पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर इज अ वॅटलेस पॉवर अँड consumed because of the presence of inductance or capacitance of the circuit. ओके ठीक आहे. रिॲक्टिव्ह पॉवर ही वॅटलेस पॉवर आहे अँड कन्झ्युम केली जाते बिकॉज ऑफ कारण की प्रेझेन्स ऑफ इंडक्टन्स और कॅपॅसिटन्स ऑफ द सर्किट. increase in reactive power causes the reduction in power factor. जर का रिॲक्टिव्ह पॉवर वाढली तर पॉवर फॅक्टर काय होईल कमी होईल. देर आर सेव्हरल डिसएडव्हान्टेज ऑफ पुअर पॉवर फॅक्टर. ओके काही सेव्हरल म्हणजे अति महत्त्वाचे डिसएडव्हान्टेज आहेत तोटे आहेत ऑफ पुअर पॉवर फॅक्टर. जर का पॉवर फॅक्टर कमी असेल तर त्याचे काही सिरियस सेव्हरल डिसएडव्हान्टेज आहेत. द सप्लाय utility system has decided to pay incentive or charge penalties if part of consumer increases measure the reactive power so that corrective measures can be taken accordingly to maintain system power factor closest to unity. ओके जर का पॉवर फॅक्टर कमी असेल तर जो काही कन्झ्युमर आहे जी एनर्जी यूज करतोय त्याला इन्सेंटिव्ह किंवा पेनल्टी मिळेल. इन्सेंटिव्ह म्हणजेच बक्षीस असतं. जर अतिशय कॅपॅसिटिव्ह लोड किंवा प्युअरली रेजिस्टिव्ह तो यूज करत असेल तर त्याला इन्सेंटिव्ह मिळतं. ओके म्हणजे बक्षीस मिळतं. आणि पेनल्टी केव्हा लागते ज्यावेळी त्याचा पॉवर फॅक्टर अतिशय कमी असेल. पॉवर फॅक्टर अतिशय कमी असण्यापाठीमागचं कारण काय आहे तर रिॲक्टिव्ह पॉवर आहे. ओके रिॲक्टिव्ह पॉवर जास्त आहे. कॅन बी टेकन अकॉर्डिंगली टू मेंटेन सिस्टम पॉवर फॅक्टर क्लोजेस्ट टू युनिटी. म्हणून पेनल्टी किंवा इन्सेंटिव्ह अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो तर जो पॉवर फॅक्टर आहे तो युनिटीकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो कन्झ्युमर. ॲपरंट पॉवर प्रकट शक्ती ॲपरंट पॉवर व्ही इंटू आय आर एम एस व्हॅल्यू. ॲपरंट पॉवर यस या नोटेशननं आपण मागाशीच फॉर्म्युला पाहिला. ॲपरंट पॉवर इक्वल्स टू व्ही आय आर एम एस व्हॅल्यूज. ट्रू पॉवर इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. ट्रू पॉवर इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय म्हणजेच पी ॲक्टिव्ह पॉवर किंवा ट्रू पॉवर आपण ज्याला म्हणतो कॅपिटल पी व्ही आय कॉस फाय. ॲपरंट पॉवर मल्टिप्लायड बाय सम फॅक्टर कॉस फाय गिवन अस ट्रू पॉवर. ओके गिव अस ट्रू पॉवर. ॲपरंट पॉवरला जर कॉस फाय ह्या पॉवर फॅक्टर अँगलने जर मल्टिप्लाय केला तर आपणाला काय मिळेल ट्रू पॉवर मिळेल. रेशो ट्रू पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय डिवायडेड बाय व्ही आय. ओके व्ही आय गेट कॅन्सल. काय शिल्लक राहील कॉस फाय इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट. पॉवर फॅक्टरचा आपल्याला फॉर्म्युला मिळाला थोडक्यात. ओके पॉवर फॅक्टर ऑफ द इंडक्टिव्ह सर्किट इज लॅगिंग. पॉवर फॅक्टर ऑफ द कॅपॅसिटिव्ह सर्किट इज लिडिंग. जर इंडक्टिव्ह सर्किट असेल इंडक्टिव्ह लोड असेल तर पॉवर फॅक्टर काय असणार आहे लॅगमध्ये असणार आहे कमी असणार आहे. पॉवर फॅक्टर ऑफ कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर पॉवर फॅक्टर काय असेल लिडिंगमध्ये असेल. पॉवर फॅक्टर ऑफ द रेजिस्टिव्ह सर्किट इज युनिटी. जर रेजिस्टिव्ह लोड असेल तर पॉवर फॅक्टर कसा असतो युनिटीकडे असतो. पॉवर फॅक्टर ऑफ आर एल सी सर्किट इज फॉर्म्ड बाय. ओके असं जे काही सर्किट असतील की जिथे तिन्ही क्वांटिटी प्रेझेंट आहेत रेजिस्टन्स पण आहे इंडक्टिव्ह पण आहे आणि कॅपॅसिटन्स पण आहे तर अशा वेळी पॉवर फॅक्टर काय असेल पहा कॉस फाय इक्वल्स टू आर अपॉन झेड. कॉस फाय इक्वल्स टू आर अपॉन झेड इक्वल्स टू आर अपॉन अंडर रूट आर स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके अशा वेळी काय असेल आर एल सी सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर काय असेल कॉस फाय इक्वल्स टू आर अपॉन झेड इक्वल्स टू आर अपॉन अंडर रूट आर स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट एक्सेल मायनस एक्सी. एक्सेल मीन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस एक्सी मीन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके ठीक आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.4.1 कॅपिटल ए ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स ऑफ करंट. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स ऑफ करंट. करंटच्या सहगुणक म्हणजे कॉम्पोनंट्स त्यांचा आपल्याला ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर पाहायचा आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.4.1 ए मध्ये कन्सिडर अ लॅगिंग पॉवर फॅक्टर सर्किट वेअर करंट आय लॅग्स व्होल्टेज बाय पॉवर फॅक्टर अँगल फाय. ओके कन्सिडर अ लॅगिंग पॉवर फॅक्टर. लॅगिंग म्हणजे कमी असणारा कमतरता असणारा पॉवर फॅक्टर. लॅग म्हणजे कमी मागे असणारा पॉवर फॅक्टर सर्किट. एक असा पॉवर फॅक्टर सर्किट कन्सिडर करायचा आहे की ज्याचा पॉवर फॅक्टर काय लॅग आहे मागे आहे. वेअर करंट आय
लॅग्स व्होल्टेज व्ही, करंट आय हा लॅग आहे, मागे आहे व्होल्टेज व्हीच्या बाय पॉवर फॅक्टर अँगल फायने, बाय पॉवर फॅक्टर अँगल फायने, रिझॉल्विंग द करंट into its two components I cos phi and I sin phi. Resolving the current into its two components I cos phi हे करंटचे दोन कॉम्पोनंट आहेत I cos phi and I sin phi. The component which is in phase with voltage is called as active component. Okay. The component which is in phase with voltage, व्होल्टेजच्या फेजमध्ये जो सहगुणक असेल, जो कॉम्पोनंट असेल त्याला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. आय कॉस फाय इज द ॲक्टिव्ह कॉम्पोनंट जो व्होल्टेजच्या फेजमध्ये असतो, आय कॉस फाय. द करंट कॉम्पोनंट इन क्वाड्रेचर विथ व्ही इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. द करंट कॉम्पोनंट इन क्वाड्रेचर विथ व्ही इज कॉल्ड ॲज रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट, म्हणजेच तो आय साइन फाय असणार आहे जो व्होल्टेजच्या क्वाड्रेचरमध्ये असतो. ओके. आय साइन फाय इज द रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. आय कॉस फाय जो व्होल्टेजच्या फेजमध्ये आहे. ओके. व्होल्टेजच्या क्वाड्रेचरमध्ये जो आहे तो रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट आहे, म्हणजेच आय साइन फाय इकडे दिलेला आहे, व्होल्टेजच्या क्वाड्रेचरमध्ये आहे. इथे पहा आय साइन फाय, आणि हा तुमचा जो फाय आहे तो काय असणार आहे, कॉस फाय आणि साइन फाय यांच्यातला अँगल असेल. ओके. करंट ट्रायंगल दिलेला आहे इथे, फिगर 3.4.1 शोज द करंट ट्रायंगल. ओके. करंट ट्रायंगल आहे, करंटच्या दोन कॉम्पोनंटचा हा ट्रायंगल आहे, आय कॉस फाय आणि आय साइन फाय. सिलेबस टॉपिक नंबर 3.4.1 कॅपिटल बी, पॉवर ट्रायंगल, ट्रू, रिॲक्टिव्ह अँड अपॅरंट पॉवर. ट्रू मीन्स कॅपिटल पी ज्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर सुद्धा म्हणतो, रिॲक्टिव्ह पॉवर क्यू ज्याला आपण व्ही आय साइन फाय म्हणतो, अँड अपॅरंट पॉवर कॅपिटल एस ज्याला आपण फक्त एस इक्वल्स टू व्ही आय म्हणतो. इन MSBT एक्झाम समर 15, विंटर 16, समर 16 द क्वेश्चन इज आस्क्ड, राइट इक्वेशन्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ पॉवर, स्टेट दिअर युनिट्स, राइट रिलेशन बिटवीन देम. ओके. हा जो काय क्वेश्चन आहे याचा आन्सर आपण प्रिव्हियस टॉपिकमध्ये पाहिला आहे. ओके. म्हणजे प्रिव्हियस मागील आत्ता स्लाईडमध्ये पाहिलं होतं. समर 15 फॉर 4 मार्क्स. ड्रॉ अ पॉवर ट्रायंगल. ओके. इट इज इम्पॉर्टंट. ड्रॉ अ पॉवर ट्रायंगल. जो मागील ट्रायंगल होता तो करंट ट्रायंगल होता. आता हा ड्रॉ अ पॉवर ट्रायंगल, नेम इच साइड विथ नोटेशन अँड युनिट. विंटर 16 4 मार्क्स. राइट इक्वेशन्स फॉर ऑल पॉवर्स, स्टेट दिअर युनिट्स, ड्रॉ द पॉवर ट्रायंगल. समर 17 राइट इक्वेशन्स ऑफ ऑल पॉवर्स, स्टेट दिअर युनिट, ड्रॉ द पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल ड्रॉ करणे महत्त्वाचं आहे. समर 17 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला आहे. इफ वी मल्टिप्लाय इच साइड ऑफ करंट ट्रायंगल, करंट ट्रायंगल आपण मल्टिप्लाय केलं प्रत्येक साईडला इन फिगर 3.4.1 बाय व्होल्टेज व्ही. ओके. जो प्रिव्हियस करंट ट्रायंगल होता त्याच्या प्रत्येक साईडला आपण व्होल्टेज व्हीने जर मल्टिप्लाय केले, इकडे पहा हा तुमचा करंट ट्रायंगल आहे ज्याचे दोन कॉम्पोनंट आहेत, आय कॉस फाय आणि आय साइन फाय. ओके. ह्या करंट ट्रायंगलच्या प्रत्येक बाजूला आपण व्होल्टेज व्हीने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. इफ वी मल्टिप्लाय इच साइड ऑफ करंट ट्रायंगल इन फिगर 3.4.1 बाय व्होल्टेज व्ही, वी गेट पॉवर ट्रायंगल. आपल्याला काय मिळेल, पॉवर ट्रायंगल मिळेल, ॲज शोन इन फिगर 3.4.2a. ओके. दिस इज द पॉवर ट्रायंगल, फिगर शोन इन 3.4.2a पॉवर ट्रायंगल. ओके. प्रिव्हियसच हा होता करंट ट्रायंगल, त्याला आपण प्रत्येक साईडला व्हीने मल्टिप्लाय केला आहे. ओके. व्ही आय कॉस फाय वॅट, व्ही आय साइन फाय. ओके. रिॲक्टिव्ह और एम्पियर, रिॲक्टिव्ह व्होल्ट और एम्पियर, RVA रिॲक्टिव्ह व्होल्ट एम्पियर. ओके. इथं फक्त काय येईल, व्ही येईल, व्ही आय साइन फाय. हा दोन बाजूचा प्रोडक्ट असतो, कर्ण ज्याला आपण म्हणतो. ओके. कर्ण अँगलच्या लगतची बाजू आणि समोरील बाजू ज्यावेळी मिळतात त्यावेळी आपल्याला कर्ण मिळतो, कर्ण. ओके. VA इक्वल्स टू VI साइन व्होल्ट एम्पियर. ठीक आहे. तर पॉवर ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. पहा, द प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट गिव्स द ॲक्टिव्ह और ट्रू पॉवर. द प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट. पहा, करंटचे दोन कॉम्पोनंट आहेत, ॲक्टिव्ह कॉम्पोनंट अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट गिव्स ॲक्टिव्ह और ट्रू पॉवर. हेन्स ॲक्टिव्ह पॉवर ट्रू पॉवर इक्वल्स टू VI कॉस फाय वॅट. ॲक्टिव्ह पॉवर किंवा आपण ज्याला ट्रू पॉवर सुद्धा म्हणतो, कॅपिटल P या नोटेशननं दाखवतो.
P इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय, ज्याचं युनिट आहे वॅट or kilowatt. The product of voltage and reactive component of current gives reactive power. Hence, reactive power is reactive power Q, कॅपिटल Q ने आपण दाखवतो reactive power Q is VI sin phi व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह, याचं युनिट असेल व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह VAR. Q इक्वल्स टू VI sin phi, युनिट असेल VAR व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. ठीक आहे. इथे पहा W वॅटमध्ये दाखवलेलं आहे, ज्याला आपण P मध्ये सुद्धा दाखवतो, कॅपिटल P मध्ये VI cos phi वॅट, RVA रिॲक्टिव्ह व्होल्ट एम्पियर इक्वल्स टू VI sin phi, VA कॅपिटल S अपॅरंट पॉवर ज्याला आपण म्हणतो, S इक्वल्स टू VI sin व्होल्ट एम्पियर. पॉवर ट्रायंगल दिलेला आहे. इन AC मीटर, इन AC meter product, in AC product of voltage V and current I is not the true power, it is apparent power. Okay, in AC मध्ये काय असेल, product of voltage V and current I is not a true power, true power नसेल, it is apparent power असेल. Hence apparent power S equals to VI in volt amperes. If all the terms are taken into bigger unit of kilowatt, then true power VI cos phi divided by 1000 is in kilowatt. Reactive power VI sin phi divided by 1000 is in reactive kilovolt ampere. Okay, that is RKVA or kVAR. Apparent power S equals to VI divided by 1000 in kVA kilovolt ampere. Okay, VI cos phi divided by 1000 kilowatt. Okay, VI sin phi equal divided by 1000 equals to RKVA reactive kilovolt ampere. VI divided by 1000 equals to kVA kilovolt ampere. Okay, figure 3.4.2b shows power triangle in kilowatts. Okay, ठीक है. Syllabus topic number 3.4.1c, measurement of power. Power in DC is the mere product. Okay, power in DC is the mere product of V and I. So equation of power factor does not arises. ओके, DC मध्ये जर आपण पॉवर मेजर करणार असेल तर तिथं फक्त व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन होतं किंवा त्याचा प्रॉडक्ट मिळतो, तिथे आपणाला पॉवर फॅक्टर अराइज होत नाही. ओके, क्वेश्चन ऑफ पॉवर फॅक्टर डज नॉट अराइज, पॉवर फॅक्टरचा प्रश्नच तिथे निर्माण होत नाही. ओके, प्लस मायनस DC वॅटमीटर दाखवलेला आहे. वॅटमीटरचा हा वरील जी कॉईल असते ती करंट कॉईल असते, जी लोडच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेली असते, मी वारंवार सांगतोय. ओके, आणि ही जी कॉईल असते याचे टर्मिनल C आणि V असतात, करंट कॉईलचे टर्मिनल्स M आणि L असतात. M आणि C टर्मिनल हे नेहमी एकमेकाला शॉर्टमध्ये असतात, शॉर्ट करायचे असतात, कनेक्ट करायचे असतात. प्रेशर कॉईल ही लोडच्या अक्रॉसमध्ये असते, समांतरमध्ये असते. ओके, फिगर 3.4.3a, वॅटमीटर रीड्स पॉवर इन DC. ओके, DC सप्लाय असेल तर त्यावेळी वॅटमीटर किंवा पॉवर मेजरमेंट करण्याचं कनेक्शन दाखवलेलं आहे. फिगर नंबर 3.4.3b, product of ampere reading and voltmeter reading gives power V into I. Product of ampere reading and voltmeter reading gives the power V into I. Hence, for measurement of DC power, wattmeter may not be needed. म्हणून आपल्याला DC पॉवर मेजरमेंट करण्यासाठी वॅटमीटरची आवश्यकता नसते, कारण ॲमीटरमध्ये जो करंट प्रवाहित होणार आहे, ज्याचं रिडिंग जे मिळेल त्याला आपण व्होल्टेजच्या रिडिंगनं मल्टिप्लाय करायचं आहे, त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे, आपल्याला पॉवर मिळेल. ओके, व्होल्टमीटर अँड ॲमीटर suffice the purpose V into I, power in DC or wattmeter reading V into I. ठीक है. Syllabus topic number 3.4.1 D, measurement of true apparent power of a single phase AC circuit. जर सिंगल फेज AC सर्किट असेल तर अशा वेळी आपल्याला ट्रू म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो, अपॅरंट पॉवर म्हणजे प्रकट शक्ती, पॉवर ऑफ ए सिंगल फेज AC सर्किट. अशा वेळी सिंगल फेज AC सर्किटमध्ये ट्रू पॉवर आणि अपॅरंट पॉवर मेजरमेंट करायचे. सिलेबस टॉपिक नंबर 3.4.1 D, ड्रॉ अ सर्किट डायग्राम टू मेजर पॉवर इन सिंगल फेज 230 volt 50 Hz AC circuit connected with a load of 1 kilowatt using dynamometer type wattmeter. ओके, ड्रॉ अ सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे फक्त आपल्याला या क्वेश्चनमध्ये. टू मेजर पॉवर इन सिंगल फेज 230 volt 50 Hz AC सर्किट कनेक्टेड विथ अ लोड ऑफ 1 किलोवॅट. लोड कितीचा आहे? 1 किलोवॅटचा आहे. युझिंग डायनामीटर टाईप
वॅटमीटर, रेफर सेक्शन 3.4.1D म्हणजेच हा. ओके, समर 14 4 मार्क्स. राईट द स्पेसिफिकेशन ऑफ वॅटमीटर. राईट द स्पेसिफिकेशन ऑफ वॅटमीटर, रेफर सेक्शन 3.4.1D म्हणजे हा सेक्शन समर 14 2 मार्क्ससाठी. ओके, ठीक आहे. एक सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे आहे की ज्याच्याने 1 किलो वॅट इतका पॉवर मेजर होतो आणि तो वॅटमीटर काय कनेक्ट केलेला आहे, सिंगल फेजच्या सप्लायला कनेक्ट केलेला आहे, ज्याचं स्पेसिफिकेशन आहे 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज. ठीक आहे, इथं दाखवलेलं आहे सिंगल फेज AC सप्लाय. इथं तुमचा ICDP आहे. ओके, ICDP आपण ज्याला म्हणतो इंटरकनेक्टेड डबल पोल ICDP स्विच आहे. इथं फ्युजेस आहेत. हे कनेक्शन आपल्याला दाखवावे लागतील. सिंगल फेज AC सप्लाय इनकमिंग दाखवलेला आहे ICDP. DP मीन्स डबल पोल, हा स्विच आहे ICDP स्विच. आणि आयर्न क्लॅड डबल पोल ICDP हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि इथं फ्युजेस दाखवलेले, फ्यूज हे दोन्ही फेज आणि न्यूट्रलला दाखवलेलं आहे. दोन फ्यूज दाखवलेले आहेत. ओके, हा तुमचा वॅटमीटर आहे जो कसा कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे, इथेच सांगतोय मी वॅटमीटर सिंगल फेज AC सर्किटमध्ये कसा कनेक्ट करायचा आहे. वॅटमीटरला 4 टर्मिनल असतात, M, L, C आणि V. जे M आणि L जे टर्मिनल असतात ते करंट कॉइलचे असतात. ओके, M आणि L. M हा सुरुवातीचा टर्मिनल असेल करंट कॉइलचा आणि L जो लोड साईडला आपण कनेक्ट करणार आहोत तो दुसरा टर्मिनल असेल करंट कॉइलचा. ओके, प्रेशर कॉइलचा पहिला टर्मिनल C असेल आणि दुसरा टर्मिनल V असेल. ओके, म्हणजेच इथं आपल्याला वॅटमीटर सिंगल फेजमध्ये कनेक्ट करत असताना ICDP मधून जो पहिलं टर्मिनल येईल त्याला M आणि C टर्मिनल जोडायचे आहेत वॅटमीटरचे. म्हणजेच M आणि C टर्मिनल कॉमन करून म्हणजे शॉर्ट करायचे आहेत आणि तो सिंगल फेजच्या पहिल्या टर्मिनलला जोडायचा आहे. ओके, जो करंट कॉइलचा दुसरा टर्मिनल असेल L असेल त्याच्या सिरीजमध्ये एक ॲमीटर जोडायचा आहे. ओके, एक ॲमीटर जोडलेला आहे. ठीक आहे, आणि जो प्रेशर कॉइलचा दुसरा टर्मिनल असेल तो लोडच्या दुसऱ्या टर्मिनलला, व्होल्टमीटरच्या दुसऱ्या टर्मिनलला आणि सप्लायच्या दुसऱ्या टर्मिनलला कनेक्ट करायचं आहे. पहा, V हे टर्मिनल कुठे कुठे कनेक्ट होईल, व्होल्टमीटरच्या दुसऱ्या टर्मिनलला जर तुम्ही सर्किटमध्ये व्होल्टमीटर यूज करणार असाल तर, आणि लोडच्या दुसऱ्या टर्मिनलला, त्याचबरोबर सप्लायच्या दुसऱ्या टर्मिनलला हा V टर्मिनल कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे, मग ॲमीटरच्या दुसऱ्या टर्मिनलमधून लोड एक कनेक्ट होईल आणि व्होल्टमीटरचं पहिलं टर्मिनल कनेक्ट होईल. वॅटमीटर रिडिंग W ट्रू पॉवर. वॅटमीटर रिडिंग W ट्रू पॉवर. वॅटमीटरचं W हे जे रिडिंग असेल ते ट्रू पॉवर असेल. ओके, प्रॉडक्ट ऑफ वॅटमीटर रिडिंग product of voltmeter reading V and ammeter reading I is apparent power. ओके, apparent power तो दाखवेल VI. ठीक आहे, कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर W/VI म्हणजेच ट्रू पॉवर डिवायडेड बाय अपॅरंट पॉवर. आपल्याला काय मिळेल, cos phi मिळेल. cos phi म्हणजेच इथे मी सांगतो VI cos phi डिवायडेड बाय VI. VI गेट कॅन्सल होईल, आपल्याला फक्त पॉवर फॅक्टर मिळेल. फ्रॉम cos phi वी कॅन वर्क आउट sin phi. ओके, फक्त आपण cos phi वरून आपण sin phi मिळवू शकतो. ते पहा, रिॲक्टिव्ह पॉवर VI sin phi. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच कॅपिटल Q VI sin phi. The connection is as per figure 3.4.4. The voltage is 230 volt, hence the pressure coil CV range is 300 volt. Current of circuit I equals to kilowatt into 100 divided by 230 volt. किलोवॅट 1 किलोवॅट दिलेला आहे. ठीक आहे, डायग्राममध्ये 1 किलोवॅट दिलेला आहे. सॉरी, प्रॉब्लेममध्ये 1 किलोवॅट ही पॉवर दिलेली आहे, ती आपण फॉर्म्युलामध्ये पुट केली. करंट ऑफ सर्किट करंट आय फाइंड आउट करायचं ना. किलोवॅट जो आपल्याला दिलेला आहे इंटू 100. ओके, हे पहा 1 इंटू 1000 डिवायडेड बाय 230 व्होल्ट. 230 व्होल्ट सिंगल फेज सप्लाय आहे म्हणून करंट ऑफ सर्किट आय इक्वल्स टू 4.34 एम्पियर. ओके, सर्किटमधून जाणारा करंट काय असेल अशावेळी तर 4.34 एम्पियर असेल. हेन्स द करंट रेंज ऑर करंट कॉईल ML रेंज इक्वल्स टू 5 एम्पियर. हेन्स द करंट रेंज ऑर करंट कॉईल ML म्हणजेच मेन आणि लोड हे टर्मिनल दाखवलेले आहेत करंट कॉईलचे, किंवा करंट कॉईलची रेंज दाखवलेली आहे 5 एम्पियर इतकी आहे. जो आपण इथं वॅटमीटर यूज केला आहे तो M आणि L टर्मिनल. इथे पहा ML रेंज किती आहे. मग ML रेंज म्हणजेच करंट कॉईलची रेंज, हे शॉर्टकटमध्ये विचारतात. ML रेंज किती आहे, करंट कॉईलचा रेंज किती आहे. ओके, तो आहे 5 एम्पियर, नियर अबाउट 5 एम्पियर. ठीक आहे, धस वॅटमीटर स्पेसिफिकेशन इज 300 व्होल्ट 5 एम्पियर. म्हणून जो वॅटमीटर आपण सिंगल फेज
पॉवर मेजरमेंट करण्यासाठी जो वॅटमीटर निवडणार आहोत त्याची रेंज किती ठेवायची सिंगल फेजसाठी, व्होल्ट असेल तर 300 व्होल्ट आणि करंट असेल तर 5 एम्पियर. ज्यावेळी तो 1 किलोवॅट इतक्या वॅटमीटरला यूज करणार असेल, पहा इथंच दिलेलं आहे की कोणता वॅटमीटर सिंगल फेज पॉवर मेजरमेंट करण्यासाठी वापरायचा आहे. जर 1 किलोवॅट इतकी पॉवर मेजरमेंट करायची असेल तर त्याला व्होल्टेज रेंज येईल 300 व्होल्ट आणि करंट रेंज येईल 5 एम्पियर. ओके, करंट रेंज येईल 5 एम्पियर, ज्याच्याने आपण 1 किलोवॅट इतका काय करू शकतोय, पॉवर मेजर करू शकतोय. ठीक आहे, अशा पद्धतीनं वॅटमीटरचे कनेक्शन्स करायचे आहेत. जर का वॅटमीटर हा सिंगल फेज सर्किटमध्ये पॉवर मेजरमेंट करण्यासाठी यूज करणार असेल तर ओके. सिलेबस टॉपिक नंबर 3.4.2 हा आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहूयात. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 4मध्ये आपण काय काय शिकलो हे पुन्हा एकदा रिवाइज करतोय. ओके, आपण फर्स्ट जे मागील व्हिडिओ नंबर 3मध्ये एरर्स पाहिले होते. एरर्स पहा, प्रेशर कॉईल इंडक्टन्स, एरर ड्यू टू प्रेशर कॉईल इंडक्टन्स, एरर ड्यू टू लो पॉवर फॅक्टर, प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, ड्यू टू कनेक्शन्स, एरर ड्यू टू कनेक्शन्स, एरर ड्यू टू एडी करंट, स्टे मॅग्नेटिक फील्ड एरर, ड्यू टू व्हायब्रेशन और मूव्हिंग सिस्टम, टेम्परेचर एरर. हे 9 प्रकारचे एरर डायनामीटर टाईप वॅटमीटरमध्ये येऊ शकतात. हे आपण व्हिडिओ नंबर 3मध्ये डिटेलमध्ये शिकलो आहे. ओके, त्याची रिव्हिजन आता आपण केली म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, त्यांना कॉम्पेन्सेट कसं करायचं हे सुद्धा पाहिलं. ओके, त्याचबरोबर या व्हिडिओ नंबर 4मध्ये आपण लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर, जो कधीही याच्यावरती कधी प्रश्न विचारलेला नाही आहे, लो पॉवर फॅक्टर टाईप वॅटमीटर तो पाहिला, त्याचे फीचर्स पाहिलेत. लो रेजिस्टन्स ऑफ प्रेशर कॉईल, कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग, कॉम्पेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ प्रेशर कॉईल, स्मॉल कंट्रोल टॉर्क असेल तर काय. ओके, लो पॉवर फॅक्टरचे फीचर्स पाहिले, वैशिष्ट्ये पाहिलेत. ठीक आहे, त्यानंतर आपण ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट पाहिला. सिलेबस टॉपिक ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर ह्याचे फॉर्म्युले सिंगल फेजचे आणि 3 फेजचे फॉर्म्युले आपण पाहिले. ओके, आणि त्यांचं रिलेशन पाहिलं आपण. ठीक आहे, त्यानंतर व्हाय टू मेजर रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय आणि त्याला मेजर का करायचं हा सुद्धा आपण डिटेलमध्ये पार्ट पाहिला. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर, ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स ऑफ करंट, ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट्स ऑफ करंटचे ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पोनंट आपण पाहिले की हा जो होता करंट ट्रायंगल आपण मिळवला, आय कॉस फाय आणि आय साइन फाय. दीज आर दी ॲक्टिव्ह करंट कॉम्पोनंट. ओके, ॲक्टिव्ह करंट कॉम्पोनंट. ठीक आहे, ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह करंट कॉम्पोनंट. त्याचबरोबर आपण पॉवर ट्रायंगल कसा ड्रॉ करू शकतो. पॉवर ट्रायंगल करंट ट्रायंगललाच आपण काय केलेलं आहे, व्हीने मल्टिप्लाय केलेलं आहे. व्हीने प्रत्येक साईडला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला पॉवर ट्रायंगल मिळेल. ओके, जो आपण मिळवलेला आहे. त्यानंतर 3.4.C मेजरमेंट ऑफ पॉवर मेजरमेंट इन DC सर्किट्स. DC सर्किट्समध्ये पॉवर मेजरमेंट करण्यासाठी वॅटमीटरची सहसा आवश्यकता नसते, कारण ॲमीटरच्या रिडिंग आणि व्होल्टमीटरच्या रिडिंग या 2 रिडिंगचा आपण जर प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला DC सर्किटचा जो पॉवर आहे तो मिळतो. ओके, मेजरमेंट ऑफ ट्रू ॲपरंट पॉवर ऑफ सिंगल फेज AC सर्किट. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण शेवटी पाहिलेला आहे 3.4.1 की सिंगल फेज सर्किटमध्ये वॅटमीटर यूज करत असताना कोणत्या पद्धतीचा वॅटमीटर आपण निवडला पाहिजे किंवा त्याची व्होल्टेज रेंज, करंट रेंज किती ठेवली पाहिजे हे आपण ह्या टॉपिकवरून शिकलो आहे. पहा 3.4.1 मेजरमेंट ऑफ ट्रू ॲपरंट पॉवर ऑफ सिंगल फेज AC सर्किट. ठीक आहे, ओके, अशा पद्धतीने आपण हा टॉपिक कवर केलेला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच सिलेबस टॉपिक 3.4.2मध्ये मेजरमेंट ऑफ पॉवर इन 3 फेज AC सर्किट. 3 फेज AC सर्किटमध्ये पॉवर कशा पद्धतीने मेजर केली जाते हा टॉपिक आपण कवर करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.